आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। श्रावण संपत आलेला आहे आणि श्रावण संपत आलेला असताना आपल्याला कोणाचे वेध लागतात? अर्थातच आपला लाडका गणपती बाप्पा, त्याच्या आगमनाचे आपल्याला सगळ्यांना वेध लागतात। आणि गणपती बाप्पा जेव्हा घरी येतो तेव्हा आपण गोडधोडाचे मस्त मस्त पदार्थ करतोच, पेढे, बर्फी, मोदक वगैरे। पण एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, गणपती बाप्पा घरी आल्यानंतर त्याची छत्रछाया आपल्याला जाणवते। घरातलं वातावरण कसं आनंदी आणि प्रफुल्लित होऊन जातं, सगळीकडेच एकदम जल्लोष असतो। तर या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी मी पूर्ण तयारीत आलेलो आहे। त्याचं गोडधोडाचं मस्त स्वागत करणार आहोत आपण। बघूया आजच्या रेसिपीज कोणत्या असणार आहेत, कशा असणार आहेत, ते एकदम इंटरेस्टिंग असणारच आहेत। बाप्पाला पण आवडतील, तुम्हाला पण सगळ्यांना आवडतील। सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला। चला तर मग किचनकडे। आपण इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती घरी आणतोच, पण आज आपण काय करणार आहोत? आपण गणपतीची मूर्ती तयार करणार आहोत, ती पण साखरेपासनं, पिठी साखरेपासनं। हो, त्यांनी काय होईल की एक तर क्रिएटिव्हिटी आहे आपल्याला करता येईल, त्याच्यातनं क्रिएटिव्हिटी, आणि त्याची स्थापना पण करता येईल, का नाही? साखरेपासनं इको फ्रेंडलीच आहे तो पण गणपती। पहिले आपण ते करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जो गणपती करणार आहोत त्याला प्रसाद म्हणून दुसरी रेसिपी असणार आहे गुळपापडीची। एकदम सोपी आणि मस्त रेसिपी आहे। सुरुवात करूया आपण पहिले गणपतीची मूर्ती करणार आहोत आणि साखरेपासनं, त्याला सुरुवात करूया। पहिले लागणारं साहित्य आहे पिठी साखर, मध, साखर, लिंबाचा रस, अगर अगर, खाण्याचा रंग आणि या साखरेच्या वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या आहेत। हे साहित्य आपण घेतलेलं आहे आणि याच्यापासनं आपण काय करू शकतो, कसं काय करू शकतो? तर इथे मी एक मूर्ती बनवून ठेवलेली आहे गणपतीची। ती मी 2-3 दिवस मला जेव्हा वेळ मिळेल तसं मी करून ठेवलं आहे। मला मोठी बनवायची होती पण थोडंसं छोटीच केलेली मी घरी माझ्या इथे ठेवणार आहे। तर इकडे बघितलं आहे आपण की इथे मी निळा रंग वगैरे वापरलेला आहे, इथे वेगवेगळे रंग वापरलेले आहेत। हे साखरेपासनं केलेलं आहे। ॲक्च्युली साखरेपासनं मला माझी आजी पण सांगायची की रुखवतामध्ये पहिले खूप असायचे साखरेचे वेगवेगळे पदार्थ केलेले, मोठे लाडू, आणि त्याच्यात एक ताट असायचं ज्याच्यामध्ये आम्ही वरण भात, भाजी, पोळीसारख्या अशा गोष्टी करून ठेवायचो साखरेच्या। तर त्याची रेसिपी काय होती मला माहीत नाही, पण तिने मला सांगितलेलं आठवतं आहे हे सगळं असायचं। तर आपल्याकडे पारंपरिक याच्यामध्ये पण हे पदार्थ केलेले आहेत, पण त्याच्यानंतर कुठेतरी आता हे पदार्थ कमी झालेले दिसतात कुठेतरी। आता लग्नात तसे दिसत नाहीत, रुखवतात म्हणा, इतर वेळी पण आता गणपतीच्या निमित्ताने, या बाप्पाच्या निमित्ताने आपण गणपती बाप्पा करणार आहोत। पण इतर वेळी पण आपल्याला खूप काही याच्यातनं करता येईल, कारण मुलांना पण इजा होणाऱ्यासारखी कुठलीच गोष्ट नाही याच्यामध्ये। त्याला आम्ही हॉटेलमध्ये काय म्हणतो, याला गमपेस्ट म्हणतो। म्हणजे आम्ही जे करतो वेगवेगळ्या कलाकृती करतो याच्यापासून, साखरेपासून, तर गमपेस्ट म्हणतो त्याला, जी मिक्सचर तयार करतो। पण गमपेस्टमध्ये पण कसं असतं की त्याच्यामध्ये जिलेटिन वापरतात, तर नॉनव्हेज घटक आहे। तर मी ही रेसिपी मॉडिफाय केलेली आहे गमपेस्टची, त्याच्यामध्ये आपल्याला घरी करता येईल आणि घरच्या इन्ग्रेडियंटमध्ये करता येईल अशी ही रेसिपी केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये जिलेटिन वगैरे वापरलेलं नाही, त्यात म्हणून व्हेज म्हणून अगर अगर वापरतोय। कम्प्लीट व्हेज अशी ही रेसिपी आहे, कारण बाप्पा पण बनवायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे ती मी स्ट्रिक्टली व्हेज ठेवलेली आहे रेसिपी कंप्लीट। तर आता आपण काय करूया, हे जे अगर अगर आहे हे मार्केटमध्ये मिळतं। ज्या ठिकाणी आपल्याला जिलेटिन वापरता येत नाही त्या ठिकाणी आम्ही हे वेगवेगळ्या पुडिंगसाठी वगैरे घट्टपणासाठी याचा वापर केला जातो। याच्यामध्ये असे पॅकेट मिळतात हे, तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि याला एक 10 ते 15 मिनटं भिजवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनटं भिजवल्यानंतर हे असं होतं। मी आधीच भिजवून ठेवलेलं आहे कारण थोडासा वेळ लागणार होता म्हणून। ठीक आहे, सगळ्यात आधी आपल्याला हे गरम करायचं आहे। अगर अगर जे आपण भिजवून ठेवलेलं आहे हे याच्यात टाकायचं आहे पाण्यासकटच। आता काय होतं की हे 2-4 मिनिटांनंतर हे जे पूर्ण असं मेल्ट होतं, वितळून जातं
आणि एक लिक्विड तयार होतं. थोडंसं आपण पाणी आणखीन टाकू. अगर अगर किंवा चायना ग्रास ते असं पाण्यात पूर्ण मेल्ट झालं पाहिजे. आणि ते होईपर्यंत आपण काय करू, याच्यामध्ये 1-2 चमचे मध टाकूया. मी म्हटल्याप्रमाणे मध काय काम करतं, मध कसलं काम करतं तर ते एकदम साखर कडक नको व्हायला, त्या दृष्टीने सॉफ्टनेस ठेवण्यासाठी मधाचा उपयोग होतो. आता याच्यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस पण टाकणार आहे. लिंबाचा रस का टाकतात ॲक्च्युली ह्या रेसिपीमध्ये, बऱ्याच रेसिपीमध्ये लिंबाचा रस असतो. याचं कारण हे आहे की आपण साखर याच्यात वापरतो आहे ना, साखरेचा पांढरा शुभ्र रंग थोडासा ब्राईट व्हावा, टिकावा, त्या दृष्टीने पण याचा लिंबाचा वापर करतो याच्यामध्ये आपण. तर मी गॅस बंद केलेला आहे. हे पूर्णपणे वितळलेलं आहे. थोडंसं आपण याला थंड करून घेतो किंचित. ते मी टाकतोय पिठी साखर, थोडी वेगळी ठेवतोय, जशी लागेल तशी टाकू आपण. हे बघितलं का तुम्ही, इथे जो आपण उंदीर मामा तयार केलेला आहे तो आपण काय केलं आहे, हीच पेस्ट आपण वापरली आहे. त्याच्यामध्ये कोको पावडर टाकलेली आहे. कोको पावडरमुळे त्याला तसा रंग आलेला आहे. हे आता मी टाकलेलं आहे. त्याच्यात जरा मिक्सिंग करू जरा व्यवस्थित. हे अजून सॉफ्ट आहे, याला अजून घट्ट व्हायला पाहिजे. तर आवश्यकतेनुसार आपल्याला साखर वाढवायची आहे. जशी लागेल तशी पिठी साखर आपल्याला वाढवायची त्याच्यामध्ये. साखर टाकण्याच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे त्याला गरम ठेवायचं नाही आहे. हे आपल्याला जे अगर वितळलं आणि आपण जेव्हा मध टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण गॅस बंद केल्यानंतर आपण साखर टाकून आता एकत्र करतोय फक्त. घट्ट कणिक जशी असते त्या कन्सिस्टन्सीचं पाहिजे आपल्याला, कारण की आपल्याला वेगवेगळे त्याच्यापासून शेप्स करायचे आहेत, वेगवेगळे आकार द्यायचे आहेत त्याला. आता जो आपण गणपती बाप्पा करणार आहोत ना, तो एक साधा सोपी करणार आहोत, पटकन करता येईल त्या दृष्टीने. हे करताना मी काय करणार आहे, त्याला हा जो केशरी रंग आहे तो रंग मी आता याच्यात टाकणार आहे. छान आता मस्त त्याला त्याचं जसं पाहिजे तो घट्टपणा आता आलेला आहे आपला. तर याच्या पुढे पण आपण कृती करूया. याच्या पुढे पण काही याच्यात आपण म्हटल्याप्रमाणे कलर टाकूया आणि बाकीच्या गोष्टी करूया, गणपती बाप्पा बनवूया. आपण गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती तयार करतोय, ती पण साखरेपासनं. तर हा मस्त एक गोळा तयार झालेला आहे. कधी आपण चिकन माती असते त्याच्यापासून मूर्ती तयार करतो, तसाच प्रकार आहे हा. तसाच प्रकारचा कन्सिस्टन्सी, तसाच प्रकारचा घट्टपणा आपल्याला या साखरेतनं मिळतो. केशरी रंग मी आता काही भागामध्ये टाकणार आहे. नेहमी त्याला झाकून ठेवायचं आहे, उघडं ठेवायचं नाही. त्याला जास्ती हवा लागली नाही पाहिजे. हवा लागल्यानंतर लगेच ड्राय होतोस आणि त्याला शेप करणं मग कठीण होतं. असं एक गोळा करून थापून खाली बेससाठी आपण केलेला आहे. मधला जो बॉडीचा भाग असतो तो आपण केलेला आहे. पायासाठी 2 गोळे करून घेऊ पहिले. त्याला असा आकार द्यायचा आहे लांबट. मी इथे पायासाठी भाग द्यायचा आहे असा. त्याच्यावरती काम करत असताना किंचित थोडंसं हाताला तेल लावायचं आहे, म्हणजे ते लवकर काम होतं आणि चिटकत नाही हाताला. पायाचे भाग आपण लावून घेतले 2.
एक आशीर्वादाचा हात आहे आणि एका हातामध्ये असणारे मोदक. आपल्या वरच्या चेहऱ्यासाठी वगैरे आपण एक गोळा इथे लावून घेतलाय वरती. जर जास्त ड्राय वाटत असेल ना कधी पण थोडासा किंचित पाण्याचा हात लावायचा. जर जास्ती ड्राय असेल खूप पाणी नाही लावायचं आहे, किंवा चिटकवण्यासाठी वगैरे किंचित लावू शकतो आपण. इथे मी एका बाजूला साखर टाकतोय, शुगर सिरप करणार आहे थोडंसं. शुगर सिरप कशासाठी? जर काही चिटकवायचं असेल आपल्याला, हे गोळे वगैरे चिटकवण्यासाठी आपण शुगर सिरपचा वापर करू शकतो. कान करून घेऊया आपण. कानासाठी पण 2 गोळे घेतलेले आहेत आणि त्याला दाबून आपण कानाचा आकार देतोय. मी हे बघतोय की दोन्ही एकाच आकाराचे असले पाहिजे, त्या दृष्टीने थोडंसं लहान केलं आहे ही बाजू. थोडंसं मी पाणी लावतोय मध्येच, म्हणजे चिटकण्याच्या दृष्टीने. आता आपला गणपती बाप्पाचा मुकुट पण पूर्ण होत आलेला आहे. याला फक्त मी एक पुढे हा जो भाग लावणार आहे. तर अशा वेळी आपल्याला चिटकवायला थोडंसं इथे साखरेचा पाक वगैरे आपल्याला लावता येतो. इथे लावायचे असतील आपल्याला काही गोष्टी, आपल्याला काही बेसिक आयडिया असलेल्या काही गोष्टी असल्या तर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी यातनं अजून क्रिएट करता येतात. साखरेच्या पाकामुळे जरा व्यवस्थित ते चिटकतात गोळे. आता मी इथे कलरफुल गोळे इथे खाली टाकणार आहे. आता याच्यावरती बरंच काही करता येईल अजून. दुसरे तुम्हाला पेंटिंग करायचं असेल तर जसं हळदीने केलेलं आहे, किंवा म्हणजे जर पांढरा गणपती असेल किंवा चॉकलेटचा वापर करायचा असेल तर तसं करता येईल. क्रिएटिव्हिटी आपल्यावरती आहे, त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी आपल्याला अजून पण करता येतील. पण एक थोडक्यात आपल्याला एक आयडिया यावी आणि कसं करायचं त्या दृष्टीने मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने हा पण गणपती केला आहे. आपण बघितलं साखरेपासून छोटासा गणपती बाप्पा तयार केलेला आहे. लहानांनाही करता येईल आणि मोठ्यांनाही करता येईल आणि सगळ्यांना आवडेल असा आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या क्रिएटिव्हिटीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे अजून त्याच्यामध्ये बरंच काही करता येईल आपल्याला. तर आपण बघितलं याच्यामध्ये थोडासा रंग टाकून आपण हा केशरी रंगाचा गणपती बाप्पा केलेला आहे. तो आपण कसा केला याचा बघूया एकदा एक रिकॅप.
आपण साखरेचा गणपती बाप्पा बघितला, आता त्याचा प्रसाद पण बघूया. आपण करणार आहोत गुळपापडी. ही रेसिपी म्हणजे अतिशय सोपी रेसिपी आहे, मुलांना नक्की आवडेल अशी रेसिपी आणि प्रसाद म्हणून पण खूप मस्त आहे द्यायला, प्रसाद गणपतीचा म्हणा. लागणारं साहित्य आहे, आपण इथे तूप घेतलेलं आहे, गूळ आहे आणि गव्हाचं पीठ आहे. इथे आपण दूध घेतलेलं आहे, नंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण, नंतर ओट्स घेतलेले आहेत, नंतर आपण जायफळ आणि वेलची पूड घेतली आहे. बरं, या रेसिपीमध्ये पारंपरिक जी रेसिपी त्याच्यात ओट्स वगैरे नसतात किंवा नाही टाकत आपण, पण मी यात टाकणार आहे, म्हणजे थोडंसं फायबर पण त्याच्यामध्ये असावं त्या दृष्टीने मी त्यात टाकणार आहे, ओट्स पण टाकणार आहे. आपण काय करणार आहोत, आपण इथे 1 वाटी तूप घेणार आहोत. याच्यात घटक जास्ती नाही आहेत, करायला सोपी पदार्थ आहे. फक्त याच्यात एकच गोष्ट करायची, घाई करायची नाही. याला मंद आचेवरती ही जी आपण कणिक आहे ती व्यवस्थित भाजल्या गेली पाहिजे. जेव्हा कणिक व्यवस्थित परतल्या जाते तुपाबरोबर, तेव्हा त्याचा असं खमंग असं भाजल्याचा वास येतो, तेव्हा समजायचं की ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. तो वास आला पाहिजे छान. ह्याच्यामध्ये मी 1 वाटी हे टाकलेलं आहे गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आपण ओट्स टाकतोय. याला आता मंद आचेवर आपल्याला भाजत राहायचं आहे. साधारणपणे 10-12 मिनटं याला व्यवस्थित हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे. हे इकडे होतं आहे तोपर्यंत एक मी थाळी घेतलेली, त्याला तूप लावून ठेवतोय. एका बाजूला हा पॅनमध्ये ना मी हा गूळ टाकून हा विरघळून घेतोय. थोडंसं याचं दूध टाकणार आहे मी. याला थोडासा वेळ लागतो आपल्याला भाजायला, तो आपण भाजून घेतो. इथे गूळ पण इथे विरघळतोय, ते आपण करून घेऊया. पुढची कृती पण करायची आपल्याला. आपण गुळ पापडीची रेसिपी करतोय, त्याच्यामध्ये आपण बघितलं की तुपामध्ये आपण कणिक आणि ओट्स दोन्ही भाजून घेतलेले आहेत. इकडे मी गूळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी थोडंसं टाकलेलं आहे. म्हणजे उद्देश हा की गूळ थोडा वितळला पाहिजे. ते थोडं गरम केलेलं आहे आणि आता गॅस बंद करून ठेवलेला आहे. त्याला खूप उकळायचं नाही गुळाला, ही गोष्ट महत्त्वाची, कारण की खूप जास्ती त्याला उकळलं तर वड्या चिवट बनतात, तर तसं नको व्हायला. तर मी फक्त त्याला वितळून घेतलेला आहे आणि तो मेल्ट होईल इतक्यातच 2-3 चमचे दूध किंवा पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला ते मिश्रण, जे गुळाचं मिश्रण आहे ते भाजले गेलेल्या ओट्स आणि कणकेच्या मिश्रणात टाकायचं आहे. आहा, वा. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे जायफळ. थोडंसं जायफळ टाकणार आहे आणि वेलची. आता मी इथे गॅस बंद करतोय. हा, काय फ्लेवर येतोय. सगळे एकदम भाजल्यानंतर जो कणकेचा फ्लेवर आहे तो एक गजब असतो. लाडू पण खूप भाजलेल्या गव्हाचे लाडू पण खूप मस्त लागतात आणि तसाच तो फ्लेवर येतोय. प्लस आपण जायफळ टाकलं त्याच्यामध्ये आणि आता टाकणार आहे वेलची. थोडेसे ड्रायफ्रुट्स खाली पण टाकूया आपण. आहा, बस. आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहे ते टाकायचे आपल्याला वरती. बस. याला आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पडायच्या आणि स्टोअर करून ठेवायचं आहे आणि पाहिजे तेव्हा खायचं आहे. बस.
मी हे थंड करून घेतो, याला कापून व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गुळ पापडी करता लागणारं साहित्य: तूप, गुळ, गव्हाचं पीठ, दूध, ओट्स, ड्रायफ्रुट्सचे काप, जायफळ आणि वेलची पूड. कृती: फ्राय पॅन मध्ये 1 वाटी तूप वितळवून त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि ओट्स घालून मंद आचेवर नीट परतून घ्यावं. दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये गूळ आणि 2 ते 3 चमचे दूध घालून गूळ वितळेपर्यंत मिश्रण ढवळत राहावं. वितळलेला गूळ ओट्सच्या पिठाच्या मिश्रणात ओतून नीट परतून घ्यावा. परतल्यानंतर जायफळ आणि वेलची पूड घालावी. एका प्लेटला तेल लावून तळाशी ड्रायफ्रुटचे काप घालून गुळपापडीचं मिश्रण ओतून नीट पसरवून वरच्या बाजूला पुन्हा ड्रायफ्रुटचे काप घालावेत. मिश्रण थंड करून आवडीनुसार वड्या पाडून गुळपापडी सर्व्ह करावी. मंडळी, गणपती बाप्पा येणार, त्याच्यामुळे भरपूर तयाऱ्या असतात. मला माहिती आहे तुमचं प्लॅनिंग सुरू झालं असेल की मांडणी कशी करायची, सजावट कशी करायची. खूप तयारी असतात, सगळं करायला प्लॅनिंग खूप लागतं. त्याच्या सोबतीला तुम्ही काही वेगळ्या रेसिपीज करणार असाल गणपती बाप्पासाठी, तर ते मला नक्की कळवा. मला वाचायला बघायला त्या रेसिपीज आवडतील. आणि आज आपण जो गणपती बाप्पा केला तो तुम्हाला कसा वाटला, त्याच्या जोडीलाच आपण एक गुळपापडीची मस्त रेसिपी केली. सोपी रेसिपी आहे पण एकदम टेस्टी रेसिपी केली आहे. ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. म्हणजे आता एपिसोड संपायची वेळ झाली आहे, पण मला एक सांगायचं वाटतं की तुम्ही काही वेगवेगळ्या गोष्टी करत असाल, अशा वेगळ्या साखरेपासून म्हणा, कशापासून पण, भाजीपासून म्हणा, कशा आहे, तुमची क्रिएटिव्हिटी बघायला पण मला नक्की आवडेल. त्याच्यामुळे फोटो नक्की पाठवा तुम्ही. आता आणखीन मस्त मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन परत तुमच्या भेटीला मी येणारच आहे. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.